करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांनी शाश्वत विकास केलाय, तर बालिंगा गावातील पदाधिकाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून विकास कामासाठी एकत्र येत सर्वच नेत्यांकडून सुमारे 90 लाख रुपयांचा निधी आणलाय। भविष्यात इतर गावांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं प्रतिपादन माजी खासदार संजय मंडलिक यांनी केलं। करवीर तालुक्यातील बालिंगा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारत लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते। करवीर तालुक्यातील बालिंगा इथं ग्रामपंचायतीची नूतन इमारत आणि पाणीपुरवठा सौर ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते झालं। छत्रपती शाहू महाराजांनी बालिंगा हे गाव नियोजनबद्धरित्या वसवलंय, तर राजकारण बाजूला ठेवत सर्व पदाधिकारी एकत्र येऊन सर्वपक्षीय नेत्यांकडून गावच्या विकास कामांसाठी निधी आणतात। ही इतर गावांनी अनुकरण करण्यासारखी बाब असल्याचं माजी खासदार संजय मंडलिक यांनी सांगितलं। तर या इमारतीसाठी 20 लाख रुपये निधी दिलाय आणि विठ्ठल मंदिर तसंच सांस्कृतिक हॉल दिल्याचं सांगत आमदार चंद्रदीप नरके यांनी बालिंगे गावच्या नागरिकांचा घर प्लॉटचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न निकाली काढल्याचं सांगितलं। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी इमारतीच्या बांधकामाबाबत पार्श्वभूमी विशद केली। तसंच बालिंगा ते दाजीपूर हा मुख्य रस्ता बालिंगा इथं खराब झाला असून नागरिकांना धुळीचा त्रास होत असल्याचं सांगितलं। यावेळी सरपंच संदीप सुतार, अमर जत्राटे यांची मनोगत झाली। ठेकेदार आणि आर्किटेक्ट यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, माजी सरपंच अनिल पोवार, जनार्दन जांभळे, उपसरपंच पौर्णिमा जत्राटे, मयूर जांभळे, सचिन माळी, पंकज कांबळे, सुधा वाडकर, विश्वास जांभळे, अजय वाडकर, रंगराव वाडकर, राजेंद्र दिवसे, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांच्यासह कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।